प्रश्न 51. गांधीजींनी कोणत्या चळवळीच्या वेळी करो या मोर्चा नारा दिला? ए. चंपारण सत्याग्रह, बी. भारत छोडो आंदोलन, सी. दांडी यात्रा, डी. असहकार चळवळ. उत्तर आहे बी. भारत छोडो आंदोलन. प्रश्न क्रमांक 52. गांधीजींनी सत्याग्रह या संकल्पनेचा उगम कुठे केला? ए. भारत, बी. दक्षिण आफ्रिका, सी. इंग्लंड आणि डी. अमेरिका. उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 53. गांधीजींच्या मते स्वच्छता म्हणजे काय? ए. केवळ अंगाची स्वच्छता, बी. घराची साफसफाई, सी. बाह्य आणि अंतःकरणाची शुद्धता, डी. केवळ सार्वजनिक स्वच्छता. उत्तर आहे सी. बाह्य आणि अंतःकरणाची शुद्धता. प्रश्न क्रमांक 54. गांधीजींनी कोणता उपवास दिल्लीतील हिंदू मुस्लिम दंगली थांबवण्यासाठी केला? ए. शेवटचा उपवास, बी. पहिला उपवास, सी. दांडी उपवास, डी. सेवाग्राम उपवास. उत्तर आहे ए. शेवटचा उपवास. प्रश्न क्रमांक 55. गांधीजींनी कोणत्या भाषेत माझे सत्याचे प्रयोग लिहिले? ए. हिंदी, बी. गुजराती, सी. इंग्रजी, डी. उर्दू. उत्तर आहे बी. गुजराती. प्रश्न क्रमांक 56. गांधीजींनी कोणत्या कार्यक्रमाला वैश्विक बंधुत्वाचा पाया म्हटले? ए. सत्याग्रह, बी. अहिंसा, सी. असहकार, डी. स्वराज्य. उत्तर आहे ए. सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 57. गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कशासाठी केला? ए. मिठासाठी, बी. नीलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, सी. उद्योगांसाठी, डी. मजुरांसाठी. उत्तर आहे नीलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. प्रश्न क्रमांक 58. गांधीजींनी कोणत्या चळवळीत नमक सत्याग्रह केला? ए. असहकार, बी. सविनय कायदेभंग, सी. भारत छोडो, डी. खेळ शांती. उत्तर आहे सविनय कायदेभंग. प्रश्न क्रमांक 59. गांधीजींनी कोणत्या पत्रकाराद्वारे इंग्रजांवर टीका केली? ए. यंग इंडिया, बी. केसरी, सी. इंडियन ओपिनियन, डी. दोन्ही ए आणि सी. उत्तर आहे डी. दोन्ही ए आणि सी. प्रश्न क्रमांक 60. गांधीजींच्या मते खरी शिक्षण पद्धत कोणती? ए. पश्चिमी, बी. बौद्ध, सी. बेसिक शिक्षण, डी. औद्योगिक. उत्तर आहे सी. बेसिक शिक्षण. प्रश्न क्रमांक 61. गांधीजींनी साबरमती आश्रम सोडून कुठे गेले? ए. सेवाग्राम आश्रम, बी. पोरबंदर, सी. दिल्ली, डी. मुंबई. उत्तर आहे ए. सेवाग्राम आश्रम. प्रश्न क्रमांक 62. गांधीजींनी कोणत्या गोष्टीवर नेहमी भर दिला? ए. अहिंसा, बी. हिंसा, सी. युद्ध, डी. सत्ता. उत्तर आहे ए. अहिंसा. प्रश्न क्रमांक 63. गांधीजींनी कुठल्या प्रकारचा कपडा घालणे पसंत केले? ए. पाश्चिमात्य कपडा, बी. खादी, सी. रेशीम, डी. सूट. उत्तर आहे बी. खादी. प्रश्न क्रमांक 64. गांधीजींनी कोणत्या चळवळीत ब्रिटिश सरकारचे सर्व सन्मान परत केले? ए. असहकार चळवळ, बी. भारत छोडो चळवळ, सी. दांडी यात्रा, डी. चंपारण. उत्तर आहे ए. असहकार चळवळ. प्रश्न क्रमांक 65.
गांधीजींनी कोणत्या भारतीयाला गुरु मानले? ए. गोपाळकृष्ण गोखले, बी. टिळक, सी. नेहरू, डी. बोस. उत्तर आहे ए. गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 66. गांधीजींनी कोणत्या गोष्टीत श्रमाचे प्रतीक मानले? ए. चरखा, बी. तलवार, सी. पुस्तक, डी. पोत. उत्तर आहे ए. चरखा. प्रश्न क्रमांक 67. गांधीजींनी हरिजन मासिक कधी सुरू केले? ए. 1915, बी. 1932, सी. 1920, डी. 1942. उत्तर आहे बी. 1932. प्रश्न क्रमांक 68. गांधीजींनी कोणत्या प्रथेविरोधात आवाज उठवला? ए. अस्पृश्यता, बी. सत्याग्रह, सी. शिक्षा, डी. तंत्रज्ञान. उत्तर आहे ए. अस्पृश्यता. प्रश्न क्रमांक 69. गांधीजींनी कोणत्या क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली? ए. शिक्षक, बी. वकील, सी. डॉक्टर, डी. शेतकरी. उत्तर आहे बी. वकील. प्रश्न क्रमांक 70. गांधीजींनी कोणत्या देशात अपमानास्पद वागणूक अनुभवली? ए. इंग्लंड, बी. दक्षिण आफ्रिका, सी. अमेरिका, डी. जर्मनी. उत्तर आहे बी. दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 71. गांधीजींनी वर्धा शैक्षणिक योजना कधी मांडली? ए. 1937, बी. 1942, सी. 1920, डी. 1919. उत्तर आहे ए. 1937. प्रश्न क्रमांक 72. गांधीजींनी कोणत्या गोष्टीला राष्ट्रध्वजाचा आत्मा म्हटले? ए. भगवा रंग, बी. चरखा, सी. पट्टी, डी. राखाडी. उत्तर आहे बी. चरखा. प्रश्न क्रमांक 73. गांधीजींनी कोणत्या गोष्टीला भारतीय स्वावलंबनाचा प्रतीक मानले? ए. खादी, बी. सोने, सी. व्यापार, डी. चहा. उत्तर आहे ए. खादी. प्रश्न क्रमांक 74. गांधीजींनी कोणत्या गोष्टीला धर्म मानले? ए. सत्य, बी. हिंसा, सी. सत्ता, डी. पैसा. उत्तर आहे ए. सत्य. प्रश्न क्रमांक 75. गांधीजींनी कोणत्या वयात इंग्लंडला गेले होते? ए. 18, बी. 21, सी. 23, डी. 25. उत्तर आहे ए. 18. प्रश्न क्रमांक 76. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत कोणत्या संस्थेची स्थापना केली? ए. इंडियन नॅशनल काँग्रेस, बी. नेटाल इंडियन काँग्रेस, सी. केसरी, डी. साबरमती. उत्तर आहे बी. नेटाल इंडियन काँग्रेस. प्रश्न क्रमांक 77. गांधीजींनी कोणत्या गोष्टीला अंतःकरणाचा आवाज म्हटले? ए. सत्य, बी. लोभ, सी. सत्ता, डी. अहंकार. उत्तर आहे ए. सत्य. प्रश्न क्रमांक 78. गांधीजींनी कोणत्या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला? ए. हिंसा, बी. सत्याग्रह, सी. युद्ध, डी. सत्ता. उत्तर आहे बी. सत्याग्रह.
प्रश्न क्रमांक 79. गांधीजी कोणत्या घटनेमुळे वर्धा सेवाग्रामला गेले? ए. साबरमती आश्रम इंग्रजांनी जप्त केला. बी. युद्ध सुरू झाले. सी. पूर आला. डी. दुष्काळ. उत्तर आहे ए. साबरमती आश्रम इंग्रजांनी जप्त केला. प्रश्न क्रमांक 80. गांधीजींनी स्वराज्य म्हणजे काय सांगितले? ए. सत्ता. बी. इंग्रजांचे राज्य. सी. स्वशासन. डी. सत्ता हस्तांतरण. उत्तर आहे सी. स्वशासन.